रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूर वारी म्हणजे भक्ती, श्रम आणि निसर्गाच्या सानिध्यातील अद्वितीय अनुभव. आज आपण पाहणार आहोत वारीच्या मार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे दिवे घाट. या घाटाची कथा, त्याचं सौंदर्य आणि वारीतलं त्याचं स्थान. चला मग अनुभवूया. दिवे घाट पुण्याजवळील एक निसर्गरम्य आणि उंच सखल घाटमार्ग आहे. वारीमध्ये हाच घाट सासवड मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जवळपास प्रत्येक वर्षी लाखो वारकरी टाळ, मृदुंग, झेंड्यासह इथे येतात आणि हाच घाट त्यांच्या भक्तीचा पराक्रम दर्शवतो. विठ्ठलाची ही मूर्तीच या दिवे घाटाची ओळख आहे. घाट चढताना शरीर थकलेलं असतं, पण मन मात्र हरकलेलं असतं. पंढरपूरचं दर्शन आणि घाटातली परीक्षा असं वारकरी म्हणतात. कधी उकाडा, कधी पाऊस, पण पांडुरंगाची शक्ती, भक्ती सर्व थकवा विसरवते. घाटावरून दिसणाऱ्या हिरव्यागार टेकड्या, दरीतून वाहणारा वारा आणि वारकऱ्यांच्या ओव्या, या साऱ्यांमुळं घाट स्वतः एक तीर्थक्षेत्र. या घाटावर या घाटावर सुद्धा अनेक सेवाभावी मंडळी वारकऱ्यांची सेवा करतात. म्हणजेच पाणी वाटप, फर्स्ट एड, विश्रांती व्यवस्था. हा घाट केवळ चढणं नाही, तर एकमेकांची मदत करणं, प्रेम देणं आणि सोबत चालणं, हेच इथून शिकायला मिळते. आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. जगद्गुरु तुकोबरायांचा पालखी सोहळा म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग, अवघेचे अंग आनंदाचे, अशा प्रकारचा उत्साहाने भरलेला असतो. महाराष्ट्रातील तमाम वारकरी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा यांच्या बरोबर श्री क्षेत्रदेव येथनं पंढरीकडे प्रस्थान करत असतात. यामध्ये सगळं आपलं म्हणजे जसं म्हणलं तर सुखी संसाराची घेऊन या गाठ, पावले चालती पंढरीची वाट. त्याप्रमाणे दरवर्षी वारकरी हा पालखी सोहळा कधी येतोय आणि माझ्या लाडक्या विठुरायाला कधी भेटतोय अशी त्याची एक आस असते. आणि पांडुरंग सुद्धा अशा भक्तांची वाट बघत असतो. घाट पार झाल्यावर चेहऱ्यावर दिसतो एक वेगळाच आनंद. एक टप्पा पार केला, पंढरी जवळ आली. हा क्षण, हा अनुभव प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनात अविस्मरणीय असतो. दिवे घाट एक भक्तीचा रस्ता, एक निसर्गाचा साज आणि एक चिरंतन आठवण. जर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रवासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल. पंढरपूरचं दर्शन लवकरच.